क्वेश्चन नंबर 72. ग्रंथालय असावे व नसावे हे ठरवण्यासाठी निंबोली गावात जनमत घेण्यात आले. ठीक आहे. सर्व प्रौढांना मताधिकार होता. सर्वांनी एकतर ग्रंथालय असावे म्हणून किंवा नसावे म्हणून मतदान केले किंवा मतदान केले नाही. तर मतदान केलेल्यापैकी 80% ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही. ग्रंथालय असण्याविरोधात असलेली गावातील प्रौढ मतदारांची टक्केवारी निवडा. मी काय करतो माहिती का, मी कन्सिडर करतो गावामध्ये 100 प्रौढ आहेत. ठीक आहे. आता बघा ते काय बोलले की गावच्या 80% प्रौढ मतदारांनी गावात ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले नाही. आता 80% म्हणजे 80 मतदार झाले. आता हे काय बोलतात माहिती का, असण्याच्या बाजूने नाही आहेत म्हणजे हे एक तर बोलतात नसले पाहिजे ग्रंथालय किंवा ते त्यांनी मतदानच केले नाही. ठीक आहे. मग नो किंवा नल हे 80 माणसं 80 प्रौढ एकतर विरोधात आहेत किंवा त्यांनी मतदानच केलं नाही. आता मग उरले किती? 20 माणसं उरले. मग उरलेले 20 कशात जाणार? यस मध्ये जाणार. म्हणजे उरलेले 20 बोलताय की आम्हाला ग्रंथालय पाहिजे. आता ही कंडिशन झाली आपली. आता हे काय बोलते बघा, मतदान केलेल्यापैकी 80%नी ग्रंथालय असल्याच्या बाजूने मतदान केले. आता हे जे नलवाले आहेत ना, यांनी पण मतदान केलंय. यशवाल्यांनी तर केलंय, पण ज्यांनी जे नो मध्ये आहेत, नो मध्ये जे आहेत त्यांनी पण मतदान केलंय. मग यांची ऍडिशन आपल्याला माहित नाही, आपण त्याला एक्स म्हणू की एक्स प्रौढांनी मतदान केलं. ठीक आहे. आपल्याला यस मध्ये किती आहेत? 20 माहिती आहे आणि नो प्लस नल किती आहेत? 80 आहेत. आता एक्स लोकांनी मतदान केले, ते बोलते की मतदान केलेले 80% म्हणजे एक्सचे 80%. 80% असं लिहू शकतो आपण, ऑफ एक्स इज इक्वल टू ग्रंथालय असण्याच्या बाजूने मतदान केले. ग्रंथालय असण्याच्या बाजूने किती लोकांनी मतदान केले? 20 लोकांनी मतदान केले. म्हणजे एक्स इज इक्वल टू 20 × 100/80 25 म्हणजे 25 प्रौढांनी मतदान केले. ठीक आहे. त्याच्यातले 20 बोलताय की येस आम्हाला ग्रंथालय हवंय आणि 5 बोलताय की नकोय. कारण 25 मधनं 20 जर गेले किती उरले? 5 उरले. आता त्यांनी काय विचारले, ग्रंथालय असण्याविरोधात असलेली गावातील प्रौढ मतदारांची टक्केवारी निवडा. हे बघा, ज्यांनी मतदान केलेलं नाही ना त्यांना आपल्याला कन्सिडर नाही करायचे. ज्यांनी मतदान करून जे नाही बोललेत म्हणजे हे 5, टोटल मतदार किती? 25. मग 25चे किती टक्के? 5. 25चे 20% म्हणजे 5. कारण आता बघा, x% of 25 is equal to 5. x is equal to 5 × 100/25 25 आणि हे 20 म्हणजे नेमके 20% लोक आहेत जे की गावामध्ये ग्रंथालय हवे याच्या विरोधात आहेत.